नमस्कार. मी अरविंद आठले. गोंदवलेकरांवरची सध्या जी काही प्रवचन सिरीज, त्यांची ओळख, त्यांचं अध्यात्माचं महत्व आणि संसारी माणसासाठी असलेलं त्यांनी घेतलेले काबाड कष्ट, प्रचंड प्रेम त्यांनी सर्वांवर केलं, प्राणी मात्रांवर सुद्धा. आणि त्यानंतर मागच्या भागामध्ये आपण त्यांनी रागावर नियंत्रण कसं ठेवायचं, वासनेवर नियंत्रण कसं ठेवायचं, आधी त्यांच्या वेगवेगळ्या कथा आपण ऐकल्या. आता आपण आणखीन पुढे जाणार आहोत. मी सरिता अवधानींना विनंती करतो की त्यांनी आपलं पुढचा भाग सुरू करावा. आधीच्या भागामध्ये आपण बघितलं की वासना, विकार हे कसे ताब्यात ठेवायचे आणि त्यानंतर सर्वस्व अर्पण केल्यानंतर काय होतं, कसा अंतकाळ महाराजांनी साधून दिला हे पण आपण बघितलं. तर असे महाराजांचं हे कार्य चालूच होतं. खूप माणसं त्यांच्याकडे ये जा चालू होती. मंडळी राहायला वगैरे असायची. मग आधीचे जे थोरल्या राम मंदिराची स्थापना झाली होती ती जागा थोडी कमी पडायला लागली. म्हणून मग महाराजांनी ठरवलं की अजून एक राम मंदिर स्थापन करावं आणि ते राम मंदिर धाकटे राम मंदिर असं म्हणून आता प्रसिद्ध आहे. आणि असं त्यांचं कार्य व्याप सगळा वाढत चालल्यामुळं त्यांनी आणखीन एक जागा नियुक्त केली आणि त्या ठिकाणी धाकटं राम मंदिर बांधलं. तिथे काही खोल्या बांधल्या आणि त्यांचे जे कुलोपाध्याय होते चिंतूबुवा, त्यांना बोलवून घेऊन त्यांनाही राहायला जागा करून या मंदिराची त्यांनी व्यवस्था केली होती. काही शेत जमीन थोडीशी विकत घेतली, नवीन विहीर बांधली आणि ह्या शेतामध्ये स्वतः महाराज काम करायचे, नांगर चालवायचे, खडे काढणं, झोडपणी करणं वगैरे अशी सगळी शेतीची कामं स्वतः महाराज करायचे. त्याच्यामुळे जी बाहेर गावाहून आलेली मंडळी असायची त्यांना पण महाराजांबरोबर म्हणजे अगदी शहरातनं वगैरे आलेली लोकांना सुद्धा महाराजांबरोबर काम करावं लागायचं. म्हणजे एक प्रकारे महाराजांनी दाखवून दिलं की आपणही काम करावं आणि म्हणजे स्वतः आपण सेवा करत राहावी. गुरुग्रही आलो तरी सेवेमध्ये आपण रत असावं, हेच थोडक्यात त्यांनी इथं शिकवून दिलं. मग आलेल्या बायका मुली या स्वयंपाकाचं काम वगैरे सांभाळायच्या. अशा रीतीने सगळ्यांना म्हणजे त्यांच्या मनात त्यांनी सेवा भाव थोडक्यात रुजवून दिला आणि असं ते धाकटं राम मंदिर उभं राहिलं. आता ह्या मंदिराच्या स्थापनेच्या वेळेला सुद्धा काही विद्वान विप्र मंडळींना महाराजांनी बोलवलेलं होतं. त्यांचा खूप आदर सत्कार वगैरे केला. स्थापना झाली, सगळं काम झालं. तर त्यातील एक जे म्हणजे विप्र होते किंवा ब्राह्मण ज्यांना म्हणू आपण, भटजी, तर त्यांना असं वाटायचं की महाराज हे सारखं नाम घ्या काय सांगतात. तर त्यांना आवडलं नाही, कारण ते वैदिक कर्म करणारी लोक होती. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की वैदिक कर्म केल्याशिवाय काही चित्तशुद्धी होणार नाही. म्हणून मग त्यांनी पण थोडासा इथे वाद घालायचा हे केलेलं आहे, महाराजांच्या बरोबर वाद घातलेला आहे. वैदिक कर्माशिवाय चित्तशुद्धी होत नाही असं त्या भटजींनी म्हटल्यानंतर महाराजांनी सांगितलं की मला हे अगदी कबूल आहे की वैदिक कर्माने चित्तशुद्धी होते, परंतु जर तिथे भगवंताचं अधिष्ठान नसेल तर मात्र त्या कर्ममार्गाचं कर्मठपणामध्ये रूपांतर होतं. म्हणजे नुसतंच आपण कर्मठ ज्याला म्हणतो, कर्मच करत राहणं, जे सध्या मोठ्या प्रमाणात आपण ऑब्झर्व करतोय, आपण बघतो आहोत. कर्मठपणा प्रचंड वाढला आणि मग मूळ जे गाभा असतो तो नष्ट होतो. आणि त्या काळच्या परिस्थितीमध्ये सुद्धा महाराज म्हणतायत की सध्याच्या बाह्य परिस्थितीमध्ये फरक पडला आहे. आताच तर काही विचारायचंच नाही, श्रद्धेतही फरक पडला आहे. हेही आपण रोजच बघत आहोत. श्रद्धा अंधश्रद्धा हे वाद रोजचे आपण बघतच आहोत. आणि त्यामुळे काय होतंय की वैदिक कर्म जशी व्हायला हवी तशी होत नाहीये. कारण त्याचं तेवढं ज्ञान आजकाल कोणापाशी नाहीये, तशी सामग्री मिळणं,
तसं सर्व बाह्य परिस्थिती चांगली असणं, या गोष्टी जरा कमीच झालेल्या आहेत. तर अशा वेळेला ही वैदिक कर्म जशी व्हायला हवी आहेत तशी होत नाही. त्याच्यामुळे त्याची पूर्तता ही नीट होत नाही. म्हणजे त्यातनं जी फलप्राप्ती किंवा चित्तशुद्धी जी व्हायला हवी आहे, ती होत नाही. म्हणून हम्म. भगवंताचं नाम हेच आपल्याला सहाय्याला येतं. कर्माने जरी चित्त शुद्ध झालं, तरी अशा चित्त म्हणजे शुद्ध झालेल्या चित्तामध्येच खरं परमेश्वरीय शक्ती जागृत होते. हो. मग ती शक्ती जागृत राहणं नेहमी अखंड हे नामाने साधतात. इतकं नामाचं महत्व महाराजांनी त्यांना पटवून दिलं. आणि ह्या नामानेच भगवंताशी ऐक्य साधता येतं. आणि शेवटी काय होतं, तर हे नाम भगवंतामध्ये मुरून जातं. हम्म. इथपर्यंत त्या नामाची त्यांनी महत्ता त्यांना पटवून दिली. तरी हा. पण एक भटजी होतेच. ते म्हणाले, राम हा काही शास्त्रीय मंत्र नाही. कारण वैदिक आणि याच्यामध्ये ते त्यांचा जे ज्ञान होतं त्याच्याप्रमाणे त्यांचं म्हणणं की राम हा मंत्रच नाहीये मुळी. आणि मग मात्र महाराजांनी आतापर्यंत सगळं सहन केलं. पण जेव्हा त्यांच्या रामावरती काही येतं, नामावरती काही येतं, तिथं महाराज कोणाचंही काही ठेवून घेत नाहीत. ते एकदम उसळून ओरडले की राम नाम हा नुसता मंत्रच आहे असं नाही, तर तो सिद्ध मंत्र आहे. तो आपल्याला भगवंतापर्यंत नेतो. नव्हे नव्हे, तो भगवंताला आपल्याकडे खेचून आणतो. हा माझा अनुभव आहे. इतकं त्यांनी अशा आवेशाने तिथं मांडलेलं आहे. वाटेल त्याने नामाच्या या सामर्थ्याचा प्रत्यय घ्यावा. रामनाम हे ओंकाराचे स्वरूप आहे. सर्व कर्मांचा आणि साधनांचा तो प्राण आहे. पुढे ते म्हणाले, जो 3.5 कोटीचा जप करेल त्याला देवतेचा निश्चित अनुभव येईल. आणि हे आवेशपूर्ण तेजस्वी असे शब्द ऐकल्यानंतर त्या सगळ्या ब्राह्मणांनी निश्चय केला की आपण आता रामनामामध्ये राहायचं, जप करायचा. कारण त्यांना ते पटलं की भगवंताची हो. जाणीव ही जागृत राहणं हे हो. महत्वाचं आहे. हो. तात्पुरतं कुठलंही आपल्याला हे नकोय. बरोबर. तर असं असं त्यांचा म्हणजे एखाद्याच्या मनातले भाव बदलणं हे महाराजच करू जाणे. हो. तर अशी ही विप्र सभा झाली. काही कालानंतर महाराजांनी आपल्या आईला विचारलं. आई साधारण 60 उलटून गेलेली होती आईची, की आई, तुझ्या मनात काही इच्छा असेल तर सांग, मी ती पूर्ण करेन. हा. गीतामाई हे आपल्या म्हणजे महाराजांचं आपल्या मुलाचं सगळं होणार कौतुक त्या बघत होत्या. त्यांनाही मनातून खूप आनंद वाटायचा की बैरागी झाला तरी हा प्रपंचात राहून आता सगळ्या लोकांसाठी काम करतोय. त्याच्यामुळे त्या थोड्याशा मनाने पण अशा निर्धास्त झालेल्या होत्या की आता हा हो. सगळं सांभाळतोय म्हणून. आणि मग त्यांनी आपली इच्छा प्रकट केली की मला गंगा स्नान करायचंय, काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचंय. बर. महाराजांना खूप आनंद झाला आईची ही इच्छा ऐकून. ते म्हणाले, मग चल निघूया उद्याच. आणि मग स्त्रीचं मन कसं असतं, उद्याच निघायचंय, जायचं तर आहे खरं, पण उद्याच लगेच. अरे मग घराकडे कोण बघणार, हा आईने प्रश्न केला. हा. आपण असे यात्रेला गेलो सगळं इथेच टाकून घेऊन, तर हे घर उघड्यावर पडेल आणि इथली गावातली वगैरे आजूबाजूची मंडळी घराचा वासा सुद्धा शिल्लक ठेवणार नाहीत. लगेच उद्या कसं जाता येईल, आपण सगळी व्यवस्था करू. मग त्याच्यावर महाराज म्हणाले, तू नको काळजी करूस, ती सगळी व्यवस्था मी करतो. मग आई बर म्हणाल्या. मग सगळी महाराजांनी जमवाजमव केली.
लोकांना विचारलं कोण कोण येणार वगैरे. सगळी ही आता प्रवासाला जायची तयारी त्यांनी केली, बैलगाड्या सांगितल्या आणि आता निघायची वेळ होणार, थोड्या वेळात निघायचंय आपल्याला. मग आई रामाची प्रार्थना करून बाजूला वळाल्या. महाराज पण प्रार्थना करून निघाले आणि तेवढ्यात एक दोन माणसं समोर आली की लगेच आई त्यांना म्हणाल्या की जरा घराकडे लक्ष राहू द्या हा, यात्रा करून लवकरच परत येते, माझं घर सांभाळा. हा. त्याच्यावर महाराज म्हणाले, आई तू आता थकली आहेस, कोणास ठाऊक काळ कसा येईल, घराच्या लोभात राहू नकोस. असं म्हणून त्यांनी जे उपाध्याय होते चिंतूबुवा त्यांना बोलवून घेतलं, मंत्र म्हणायला लावला आणि घरावरती तुळशी पत्र ठेवलं आणि लोकांना सांगितलं की कोणाला काय हवंय ते सगळं घेऊन जा. आणि अगदी 15 मिनिटात घरातल्या सगळ्या वस्तू रिकाम्या झाल्या, घर रिकामं झालं. सगळ्यांनी सगळ्या वस्तू नेल्या उचलून पटापट. आणि मग महाराज आईला म्हणाले, बघ आता घर स्वच्छ झालं, काही उरलं नाहीये, आता तुझं लक्ष या घरामध्ये अडकणार नाही. काही सोपी गोष्ट आहे का ही? एखाद्या प्रापंचिकाला घरातलं सगळं सामान आपल्या डोळ्यासमोर उचलून नेतात लोक. पण महाराजांची तयारी वेगळी आणि आईसाहेबांचं मन वेगळं. आणि मग आई काय म्हणाली की अरे मला वाटलं तुला आता शहाणपण आलंय बर का, पण नाही रे बाबा नाही, तू आहे तसाच बैरागी राहिलायस. आणि मग आता ही सगळी यात्रा सुरू झाली. नाशिक मार्गे ही यात्रा पुढे चालली. आधी नाशिकला गेले, तिथे गोदावरीमध्ये स्नान, रामरायाचं दर्शन असं करत पुढे प्रयागला गेलेली आहेत. तिथेही त्रिवेणी संगमामध्ये स्नान झालंय. भरपूर तिथे दान धर्म वगैरे करून घेतला महाराजांनी. आणि मग प्रयागवरून त्यांनी मुक्काम हलवला तो पुढे काशीकडे. आणि काशीला आले ते, मुक्काम करत करत वाटेत हे करत काशीमध्ये आले. काशीमध्ये गंगेमध्ये स्नान, दानधर्म हे त्यांचं चालूच होतं. आणि तिथे एक स्वामी त्यांना भेटले आणि महाराज आधी पण त्यांची भेट झालेली असल्यामुळं त्या स्वामींवर महाराजांचं प्रेम होतं. त्या स्वामींचं नाव होतं शांताश्रम स्वामी. आणि महाराजांबरोबर त्यांची काही चर्चा वगैरे चालायची. तर एकदा त्यांनी विचारलं की इतके लोक काशीला येतात, गंगेमध्ये स्नान करतात, मग ते पावन का होत नाहीत? तर महाराज म्हणाले याला कारण आहे त्यांच्या मनामध्ये खरी भावना नाही. स्वामी म्हणाले असं कसं, इतके पैसे खर्च करून इतके श्रम करून ते लोक येतात, तर त्यांच्या मनात भावना असणारच ना. तर महाराज म्हणाले थांबा तुम्हाला पटवून देतो. म्हणून त्यांनी काय युक्ती केली की त्या स्वामींनाच एक महारोग्याचं रूप दिलं आणि नदीच्या पुलावरती बसवून ठेवलं. आणि मग तिथे लोक जमली, येणारी जाणारी वगैरे, त्यांच्या समोर उभं राहून महाराजांनी सांगितलं की आम्हाला विश्वेश्वराचा आशीर्वाद मिळालाय. आणि त्यांनी सांगितलंय की जो माणूस इथे म्हणजे गंगा स्नान करून पवित्र झालाय अशी ज्याची भावना आहे, त्यांनी जर ह्या माणसाला मिठी मारली तर ह्याचा महारोग दूर होईल. एवढं ऐकल्यावर काही लोक पुढे आली की काय एक आलिंगनच द्यायचंय. तेवढ्यात लोक पुढे या लागलेली बघितल्यावर महाराज म्हणाले की थोडं थांबा, मी पुढचं काय सांगतोय ते ऐका. विश्वेश्वरांनी असं सांगितलंय की ह्याला जो आलिंगन देईल त्याला हा रोग लागेल, पण त्यांनी जर परत गंगेमध्ये स्नान केलं तर त्याचा पण रोग नाहीसा होईल. मग एक एक लोक मागं सरकायला लागली. आणि मग एक तरुण शेतकरी तिथे होता,
तो पुढे आला आणि त्यांनी पटकन त्या महारोग्याला आलिंगन दिलं आणि मग महाराजांनी त्या तरुणाला जवळ घेतलं आणि म्हणाले, तुझी काशी यात्रा सफळ झाली बघ म्हणून, तुझ्या जन्माचं कल्याण झालंय. म्हणजे मग खरी भावना कशी असावी हे महाराजांनी स्वामींना पटवून दिलं आणि इतर लोकांना, म्हणजे त्यांच्या बरोबर जे आले होते त्यांना पण ह्या भावनेतला फरक त्यांनी तिथं हो. पटवून दिला. म्हणजे भावनाही शुद्ध हवी, निष्ठाही तेवढीच हवी, श्रद्धाही तेवढी दृढ हवी. हे असं नुसतं बोलून सांगितलं असतं तर लोकांच्या लक्षात आलं नसतं. म्हणून हा सगळा हो. खेळ त्यांनी रचला आणि ते सगळं आचरून त्यांनी दाखवलं. ही हो. त्यांची फार मोठी खुबी होती. आणि मग त्याच्यानंतर ते काशीहून अयोध्येला आले. अयोध्येमध्ये तिथे आल्यानंतर शरयू काठी त्यांनी आईची राहायची वगैरे व्यवस्था केली आणि शरयूमध्ये स्नानाला वगैरे जायचे ते. आईला पण घेऊन जायचे. पण ह्याच्यात अयोध्येत आल्यानंतर काय झालं, एक 2-3 दिवस आईंची तब्येत छान होती. पण नंतर हळूहळू जाणवायला लागलं की त्या थकायला लागले. मग त्यांना खाली म्हणजे स्नानाला वगैरे महाराज अक्षरशः हातावर उचलून घेऊन जायचे. आईची सर्व सेवा ते करायचे. आणि असंच एके दिवशी खाली घेऊन गेले आणि तिथं एका गादीवरती बसवलं आईला आणि आईला सांगितलं की तुला दानधर्म करायचंय ना, या गादीखाली हात घाल आणि तुला हवं तेवढं दानधर्म कर. आणि आई अशी मुठमुठ भरून पैसे काढून लोकांना देत होत्या, पण ते पैसे संपतच नव्हते. मग आईने महाराजांना विचारलं की अरे, मला तुझी ही विद्या माहितीच नव्हती, तुझ्यापाशी ही विद्या आहे हे मला माहितीच नव्हतं. तर महाराज म्हणाले, अगं, ही विद्या आपल्या स्वतःसाठी वापरायची नसते. आणि मग असं त्यांचं हे सगळं चाललेलं होतं. आई बरीच थकली आणि मग आता अशी वेळ आली की आता काय होणार. आणि मग महाराजांनी विचारलं की आई, तुझी अजून काही इच्छा राहिली आहे का ग? आई म्हणाली, नाही बाळा, मी तृप्त झाली आहे. आता फक्त राम राम म्हणत तुझ्या मांडीवरती डोकं ठेवून मला देह सोडायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गीतामाईंनी महाराजांच्या मांडीवरती डोकं ठेवलं आणि राम राम म्हणत त्यांनी देह सोडला. महाराजही त्यावेळेला श्रीराम श्रीराम असं म्हणत होते. म्हणजे एका श्रीरामामध्ये दुसरा श्रीराम हा मिसळून गेलेला होता. महाराज फक्त म्हणाले, आई, तू गेलीस ना, म्हणजे कितीही हे झालं तरी आई जाण्याचं दुःख हे कोणालाही आवरता येत नाही. आणि त्या परिस्थितीमध्ये महाराजांना काही अभंग स्फुरले. त्याच्यामध्ये ते म्हणाले, दया करी राम सीता, सांभाळावी माझी माता. पुढे हा आईचा गणुबाळ विचारत होता, कारण आता ते महाराज नाहीयेत, आईचा गणुबाळ झालेले आहेत ते. आता कुठे राहू, कुठे जाऊ, आई तुला कुठे पाहू, अशी त्याची अवस्था झालेली होती. आणि मग आई गेल्याची ही वार्ता सर्व काशीमध्ये पसरली, अयोध्येमध्ये पसरली. बराच दानधर्म केलेला असल्यामुळे खूप लोकांना आई माहिती झाल्या होत्या. बरोबर. सगळी लोक तिथे जमली.
साधू संत आले, झांजा, टाळ, याच्यामध्ये याच्या साथीमध्ये भजनच सुरू झाली, नामाचा गजर सुरू झाला. आणि त्यामध्ये या सगळ्या गजरामध्ये आईला अग्नी दिला. आणि त्यावेळचं महाराजांनी वर्णन केलेलं आहे एका अभंगातून. साधू संत वाखाणती, धन्य धन्य माता म्हणती, तुळशी पुष्पांचे हार, नाम गरजती अपार, तेज आले बहु फार, मुख पाहती नारी नर, वाद्ये वाजती झणत्कार, होतो नामाचा गजर, मागे पुढे साधू मेळा, काय मौजेचा सोहळा. दास दुःखी देहधारी, अंतरी आनंदाच्या लहरी. म्हणजे खरोखर माझी माता धन्य झालेली आहे. आणि मग ते कसं तुळशी हार वगैरे घालून आईला अग्नी देण्यापर्यंतचा जो संस्कार झालेला आहे त्याचं वर्णन करून शेवटी महाराज म्हणतायत, काय मौजेचा सोहळा. अर्थात इथे मौज म्हणजे तो मजा मौज अशा अर्थाने महाराजांना नाहीच म्हणायचंय, पण खरोखर ती माता धन्य होती की जिच्यासाठी सगळे साधू संत गोळा होऊन तिथे नामगजर करत उभे आहेत. हो. आणि पुढच्या शेवटच्या ओळीमध्ये मात्र ते म्हणतात, दास दुःखी देहधारी, अंतरी आनंदाच्या लहरी. आणि ज्या वेळेला मी महाराजांचं चरित्राचं लिखाण करत होते, नामावतार हे, त्यावेळेला मी महाराजांना विचारलं, महाराज या अभंगाचा, हा शेवटच्या ओळीचा मी अर्थ कसा सांगावा. आनंदाच्या लहरी याचा मला हे कसा सांगता येईल. तर त्यावेळेला काही ओळी माझ्या समोर आल्या. आणि त्याच्यामध्ये महाराज सांगत होते की तुझ्या लक्षात आलं का, आईच्या आत्म्याचा हा प्रवास आता स्वस्वरूपात म्हणजे परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी चाललेला आहे. तिला परमगती प्राप्त होत आहे याचा मला आनंद होणार नाही का. पूर्व कर्माच्या ऋणानुबंधातून आपण एकत्र आलेलो आहोत. ऋणानुबंध संपले की आपण वेगळे होतो, परंतु हे देहाने. आत्म्याचा प्रवास हा चालूच असतो. परमेश्वर ज्या जीवाला आपल्या निवासात स्थान देत आहे अशा पुण्यात्म्याच्या सहवासात आपण होतो. आणि आता तो आत्मा चिरंतनाच्या प्रवासाला निघालेला आहे, त्याला परमपदाची प्राप्ती होणार आहे, हे पाहून आनंद होणार ना. विरहाचं दुःख बाजूला सारून, म्हणजे एखादं मूल नोकरीसाठी जर लांब चाललं तरी आईला त्याच्या प्रगतीचा आनंद असतो. ती विरहाचं दुःख बाजूला सारते आणि प्रगतीचा आनंद घेते. तसंच मी पण हा विरहाचं दुःख सोडून तिच्या गतीचा, तिच्या प्रगतीचा हा आनंद मी घेत आहे. आणि म्हणून माझं समाधानाने आनंदाने मन भरून आलेलं आहे. आणि त्या आनंदाच्या लहरी माझ्या मनामध्ये उमटत आहेत. असा एक वेगळाच विचार त्यांनी मला दिला. म्हणजे इतका पुण्यात्मा होता आई म्हणजे, की कुठल्याही जीवाचा, म्हणजे जो सद्गुरूंच्या छायेत आहे, ज्याचा नामामध्ये देह सुटलेला आहे, अशा कुठल्याही जीवाचा देह सोडण्याचं कधीही आपण दुःख करू नये. उलट त्याला परमगती प्राप्त व्हावी त्यासाठी आपण प्रार्थना करावी. आणि ज्याला परमगती मिळते त्याचा खरोखर आनंदाचा सोहळा करावा. आणि मग आई गेल्यानंतर 3 दिवसांनी महाराजांनी तिथं नाम सप्ताह वगैरे केला. आईचं सर्व 13व्याचं 14व्याचं क्रियाकर्म वगैरे केलं. आणि तिथून बरोबर आलेल्या मंडळींना त्यांनी गोंदवलेला पाठवलं. आणि त्यापुढे महाराज आता कुठे गेले
हे आपण नंतरच्या पुढच्या भागात बघूया. नमस्कार. ठीक आहे.